नमस्कार मित्रांनो, फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेने लग्नाच्या वेळेस दोन्ही कुटुंबाची कशी समजूत काढली ते या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलेलं आहे। महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दत्तू मोरेच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्ताने दत्तूने बायको बरोबरचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिलेली आहे। रोमॅन्टिक आणि लग्नाचे फोटो शेअर करत दत्तू मोरेने लिहिलं आहे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। असे छान राहू आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ। आय लव्ह यू सो मच। दत्तू मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। पण दत्तू मोरेच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची फिल्मी लव्ह स्टोरी काय होती, कोणी कोणाला आधी प्रपोज केलं आणि दोन्ही कुटुंबाचा लग्नाला तीव्र विरोध का होता, जाणून घेऊया। दत्तू मोरेच्या पत्नीचं नाव स्वाती गुनागे आहे। ती मूळची पुण्याची असून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आहे। ठाण्यात तिचं एक स्वतःचं क्लिनिक आहे। याशिवाय स्वाती सामाजिक कार्यात देखील सक्रिय असते। दत्तू आणि स्वातीची पहिली भेट 6-7 वर्षापूर्वी राहुल नावाच्या कॉमन मित्रामुळे झाली होती। या भेटीनंतर दोघं फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते। 2 वर्ष फक्त दोघं फेसबुक फ्रेंड होते, पण काही वर्षांनी दत्तू आणि स्वाती बोलू लागले। स्वाती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम बघायची, त्या निमित्ताने तिने एके दिवशी दत्तूला मेसेज केला आणि मग दोघं एकमेकांशी खऱ्या अर्थाने बोलू लागले। जेव्हा दोघं बोलू लागले तेव्हा स्वातीचं MS शिक्षण पूर्ण झालं होतं। त्यानंतर तिच्या कामात ती वेगळं झाली आणि दत्तू त्याच्या कामात वेगळं होता, पण दोघं कामातून वेळ काढून एकमेकांशी गप्पा मारायचे। त्यामुळे या दरम्यान दोघं एकमेकांच्या कधी जवळ आले हे त्यांनाच कळालं नाही। हळूहळू स्वातीला दत्तू आवडू लागला होता। तिने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती मेसेज डिलीट करायची। दत्तूच्या हे लक्षात आलं होतं, पण अखेर स्वातीनंच लग्नासाठी दत्तूला विचारलं। अभिनेत्याने लगेच होकार दिला नाही। कामाकडे अधिक लक्ष देण्यासाठी दत्तूने स्वातीला होकार कळवायला 1-2 वर्ष लावली। त्यानंतर दोघांचं प्रेम फुललं गेलं। होकार दिल्यानंतर दोघांचं आपोआप बोलणं देखील वाढलं। दिवसभर काम असल्यामुळे सकाळी 4 ते 4:30 वाजेपर्यंत दोघं एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारायचे। पण लव्ह मॅरेज म्हटलं की घरच्यांचा सुरुवातीला विरोध आला। तसंच दत्तू आणि स्वातीच्या बाबतही घडलं। दत्तू आणि स्वातीच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता। स्वाती डॉक्टर असल्यामुळे तिच्या बाबांची इच्छा होती की जावई देखील डॉक्टर असावा। दत्तू बद्दल पहिल्यांदा सांगितल्यानंतर स्वातीच्या वडिलांचा नकाराचा सूर होता। शेवटी दत्तूने स्वातीच्या वडिलांना भेटायचं ठरवलं। दत्तूने भेट घेऊन स्वातीच्या वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। लग्न न करण्याचं हे कारण आपल्याला काही शोभणार नाही। तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते मला सांगा, मला कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही। त्यानंतर स्वातीच्या वडिलांनी विचार केला। स्वातीने देखील आपल्या बाबांना समजावलं। स्वातीच्या वडिलांनी थोडा वेळ घेतला, पण त्यानंतर दोघांच्या लग्नाला होकार दिला। स्वातीचे आई वडील तयार झाले, मात्र दत्तूच्या आई वडिलांची समजूत काढणं बाकी होतं। लव्ह मॅरेज असल्यामुळे आई वडील भडकणारच हे दत्तूला माहित होतं। अभिनेत्याच्या आईची लग्नासाठी काही हरकत नव्हती, पण तिला एक अडचण होती की समाज लव्ह मॅरेज विषयी काय म्हणेल, म्हणून दत्तूने आधी आईला समजावलं। शिवाय त्याने 3 बहिणीला देखील आईला मनवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितला। 10 ते 12 दिवस हे चालू होतं। अखेर करा आता काय असं म्हणून दत्तूच्या आईने होकार दिला। लग्नाच्या 10-12 दिवसाआधी दत्तूने बाबांना सांगितलं। कुरकुर करत बाबांनी लग्नाला संमती दिली। या सर्व अडचणींना मात देत 23 मे 2023 रोजी दत्तू आणि स्वातीने कोर्ट मॅरेज केलं। दोघांच्या लग्नाचा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण दत्तूने अजिबात त्याच्या लग्नाविषयी कुठेही चर्चा केली नव्हती। साध्या पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।